राज्यात पुन्हा एकदा कोविड-19ची रुग्णसंख्या वाढते आहे। तसंच कोरोना विषाणूचा JN1 या प्रकाराचे रुग्ण वाढत आहेत आणि अशा वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता या टास्क फोर्सची पुनर्रचना करणं आवश्यक आहे। त्यानुसार टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिली आहे। क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणं, उपचारात एकसमानता राखण्यासाठी योग्य औषध प्रोटोकॉलची शिफारस करणं आदी कार्यवाही हा टास्क फोर्स करणार आहे। राज्यात कोरोनाचा धोका वाढला असून ठिकठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत आणि नागपुरात एका ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय। या आधी देखील 9 जणांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आलेत आणि कोरोनाचा धोका पाहता प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। कोरोना पुन्हा एकदा वेगाने वाढू लागला असला तरी मुंबईकरांना मात्र वाढत्या कोरोनाची धास्ती नाहीये, कारण कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस 10 जानेवारी 2022 पासून देण्यास सुरुवात केली असताना 94 लाखांवर पात्र लाभार्थ्यांपैकी केवळ 15 ते 16% जणांनीच बूस्टर डोस घेतलेला आहे आणि त्यामुळे कोरोनाच्या व्हेरिएंटच्या धोक्यापासून वाचण्यासाठी बूस्टर डोस घ्यावा असं आवाहन पालिकेने केलंय।